आणि मला आजही आठवतं की मी माझ्या गावात राहत असताना कंदील आणि चिमणी यात त्याच्यातला राहिलोय. अभ्यास. शेतकरी कुटुंबात जन्मलेला तसा एक सामान्य कुटुंबातला मुलगा असो तसा मी होतो की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडला गेलो आणि खरं म्हणजे माझ्या चळवळीला तिथून सुरुवात झाली. अदरवाईज आमच्या घरात कुठलीही पार्श्वभूमी नाही, राजकीय पार्श्वभूमी कुठलीच नाही. काही राजकीय पार्श्वभूमी नाही. आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये शेतीशिवाय पहिला असं काहीतरी करणारा आणि बाहेर जाणारा माणूस मीच होतो आमच्या क्या घरात. आसाम बचावसाठी रक्ताच्या सह्या मुलांच्या घेतल्या आणि त्यावेळेस? तेव्हा माझ्या कॉलेजमधनं मी जवळजवळ 550 रक्ताच्या सह्या गोळा केल्या होत्या. 10वी पर्यंत एक बॅकबेंचर मुलगा असा तसा मागे बसणारा की मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या वक्तृत्व स्पर्धा त्यावेळेस केला. 1993ला मी महाराष्ट्रातलं प्रत्येक महाविद्यालय फिरलोय आणि महाराष्ट्राचे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्यायचे होते. हे फार कोणाला माहिती नाहीये, या निमित्ताने मी पब्लिकली पहिला सांगतोय. पूर्ण महाराष्ट्र फिरून 10 लाख विद्यार्थ्यांशी संपर्क करून संवाद करून मी महाराष्ट्राच्या शिक्षणावरचा एक ब्लॅक पेपर तयार केला की जर महाराष्ट्र सरकारने प्रश्न सोडवले नाही तर एक दिवस महाराष्ट्राचा हा विद्यार्थी मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार. बापरे. कुठलीही बेशिस्त नाही, रेल्वेमध्ये कोणाच्या केसालाही धक्का लागला नाही, कोणालाही त्रास झाला नाही. आम्ही प्रवाशांना आवाहन केलं होतं की आज कोणीही प्रवास करू नका, आज विद्यार्थी मुंबईत येणार आहे. नाही, खरंच एवढं सोपं होतंय. पुस्तक महोत्सव ऑर्गनाईज करणार 9 डिसेंबरला शांतता पुणे वाचते. काय नक्की कन्सेप्ट आहे? पुणे पुस्तक महोत्सव हा इव्हेंट नाही, ही मुवमेंट आहे, एक्झॅक्टली. ही चळवळ आहे. ह्या वर्षी मी एक विश्वविक्रम करतोय त्या विषयाचं. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात वाचणाऱ्यांची संख्या, आम्ही 51,000 किमान कार्यक्रम होतील हे आमचं टार्गेट आहे. ओके. आणि किमान 5 लाख पुणेकर वाचतील. आम्ही पुण्याला जगाची पुस्तकाची राजधानी करायला निघालेलो आहे. साहेबांनी जो काही उपक्रम सांगितलाय आणि 50,000चा आकडा आहे, फक्त आपण जरी मनावर घेतलं स्पर्धा परीक्षा पुण्यातल्या, खरंच आहे. तरी ते 50,000च्या डबल होईल, कारण लाखभर विद्यार्थी तर पुण्यात अभ्यास करतायत. परवा मोदीजी पण बोलले की त्या मॅकॅलेने जे आम्हाला घालून दिलं ते आम्ही डिग्र्या घेत बसलो. बरोबर. म्हणजे आम्ही विद्यार्थी नाही, आम्ही परीक्षार्थी बनलो फक्त. एक्झॅक्टली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझं आव्हान आहे की या पुस्तक महोत्सवाला भेट द्यावी. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी पण मी तुमच्या सोबत आहे. आपण काहीतरी चांगलं कॉन्क्रीट करू. पदवीधरची कुठं चर्चा होते त्यावेळेस तुमचं नाव आघाडीवर दिसतं. काय आता याच्यावर तुमचं मत काय? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. पुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर हे एक वाक्य नेहमी आपण ऐकत असतो, परंतु सांस्कृतिक वारसा जपणारं शहर म्हटलं तरी आपण पुण्याला म्हणायला हरकत नाही. कारण पुण्यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपण पाहत असतो, सांस्कृतिक उपक्रम पाहत असतो आणि त्यातलाच एक सर्वात मोठा उपक्रम आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे पुणे बुक फेस्टिवल. आणि हा पुणे बुक फेस्टिवल फक्त पुण्यासाठीच नाही आहे, तर तो भारतभर आणि जगभर पसरलेला आहे. त्या बुक फेस्टिवलने अनेक रेकॉर्ड देखील तोडलेले आहेत. संस्कृतीचाच एक भाग आहे. परंतु ही संस्कृती टिकवतंय कोण? आज पुण्याचा सांस्कृतिक चेहरा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहरा म्हणून ज्यांचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं ते राजेशजी पांडे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर तुमची ओळख पुस्तक महोत्सव एवढीच नाहीये. तुमची ओळख जर करायची म्हणलं तर हा पॉडकास्टला पुढच्या वेळेस भेटणार नाहीये. वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला नंतर सांगणार आहेतच. परंतु सर, पुस्तक महोत्सवामुळे जे काही तुमच्या नावाला एक उंची मिळाली ती तुमच्या बाकीच्या पदांपेक्षा खूप मोठी आहे. कारण आज तुम्ही राजकीय पदं भूषवली, तुम्ही विद्यापीठांमध्ये मोठे मोठे निर्णय घेण्यात सहभागी होतात, वेगवेगळी कामं तुम्ही केली. परंतु ही जी संस्कृती टिकवण्याचं तुम्ही काम करताय, पुस्तक महोत्सव, हा महोत्सव घराघरामध्ये पोहोचला. कारण आज मोबाईलच्या जमान्यामध्ये वाचन लोक विसरत चाललेत आणि ती वाचनाची कला तुम्ही परत किंवा ते वाचनाचं आवड जे आहे ते तुम्ही पुणेकरांच्या, महाराष्ट्राच्या आणि भारतवासियांच्या मनामध्ये रुजवताय. त्यासाठी खरं तर वास्तव कट्ट्याकडून आणि समस्त वाचक वर्गाकडून तुमचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. परंतु ही एवढी मोठी गोष्ट करत असताना हे काही सहज झालेलं नाही, कुठंतरी डोक्यात आलं आणि केलं. याच्या मागे खूप मोठी तपश्चर्या आहे. 40 वर्ष तुम्ही चळवळीमध्ये काम केलंय, विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलंय आणि विद्यार्थी संघटनेत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काम करताय. आता विद्यार्थ्यांचे आमचे भरपूर प्रश्न आहेत, ते तुमच्याकडे घेऊन येणार आहे. पण तत्पूर्वी
तुमचा चळवळीतला प्रवास देखील जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. कशी सुरुवात झाली होती? नाही, खरं म्हणजे मी अत्यंत एका सामान्य कुटुंबातला सामान्य विद्यार्थी तसं म्हटलं तर. बरं. माझं प्राथमिक शिक्षण हे मी जेव्हा प्राथमिक 1ली, 2री, 3रीला होतो तेव्हा माझ्या गावाची लोकसंख्या ही 200, 250, 300 असेल, इतक्या बरं. छोट्या गावातनं. अच्छा. आणि मला आजही आठवतं की मी माझ्या गावात राहत असताना कंदील आणि चिमणी यात त्याच्यातला राहिलोय अभ्यास. यात राहिलोय म्हणजे सगळ्या ह्याच्यातलं. तेव्हा खूपच लहान होतो, अभ्यासाचा विषय नव्हता. नंतर हळूहळू लाईट आले, ते बघितले गावाकडे. आणि एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला तसा एक सामान्य कुटुंबातला मुलगा असतो तसा मी होतो. मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनात कॉलेजला शिकायला आलो खानदेशात आमच्या गावी, माझं नशीब असेल माहिती नाही, काहीतरी म्हणजे पुण्याही असेल आपल्याबरोबर, की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडला गेलो. आणि खरं म्हणजे माझ्या चळवळीला तिथून सुरुवात झाली. मला दिशा मिळाली आणि मला प्रत्येक गोष्टीचा आत्मविश्वास त्यातनं एकेका याच्यातनं मिळायला लागला. या सगळ्याच्यातनं अगदी 11वी पासून. बरं. म्हणजे ही गोष्ट 1981ची आहे. म्हणजे आजपासून बरोबर आता 45-46 वर्षापूर्वीची आहे. आणि मी एक काय म्हणतात ना, एक असं म्हणतात की शेवटी तुम्हाला एखादं व्यासपीठ लागतं व्यक्त व्हायला. बरोबर. मला ते विद्यार्थी परिषदेच्या रूपाने व्यासपीठ मिळालं. मी त्यात लहानापासून छोट्या अगदी माझ्या वर्गाच्या प्रमुखापासून काम केलं. आणि कदाचित थोडं आपला हे पण असेल, स्वभाव असतो माणसाचा एक, म्हणजे त्याच्यात जीन्स म्हणतात ते असे असतील, तर माझ्या त्या आधीपासून असल्यामुळे मी पहिल्यापासून कॉलेजमध्ये म्हणजे त्या नेतृत्वाच्या भूमिकेत, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या भूमिकेत, कॉलेजच्या स्टँडचे पैसे का घेता इथपासून तर दुष्काळ पडल्यानंतर फी माफ करण्यापर्यंत, वर्गात शिक्षक शिकवत नाही तिथपासून अनेक गोष्टी केल्या. म्हणजे तेव्हापासून मी चळवळीत आहे. आणि तो माझा पाया त्या ठिकाणी खूप पक्का झाला असं मला 11वी पासून. 11वीच्या पहिल्या दिवसापासून म्हटलं तरी चालेल. मी कॉलेजला पहिल्या दिवशी गेलो. अदरवाईज आमच्या घरात कुठलीही पार्श्वभूमी नाही, राजकीय पार्श्वभूमी कुठली, काही राजकीय पार्श्वभूमी नाही. एक शेतकरी कुटुंब. आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये शेतीशिवाय पहिला असं काहीतरी करणारा आणि बाहेर जाणारा माणूस मीच होता आमच्या घरात. त्यामुळे तो नशीब असतं. मला असं वाटतं की ते आपल्याला मिळालं आणि कदाचित आपण ते सगळं अनुभवलेलं आहे. आणि म्हणजे मी बऱ्याच वेळा असा विचार करतो की माझे जे 10वी पर्यंतचे मित्र होते किंवा माझे जे कॉलेज जीवनामधले मित्र होते, मी जेव्हा त्यांच्याकडे बघतो तर त्यांचं स्वाभाविक जे सामान्य जीवन एखाद्या व्यक्तीचं असतं तसं ते जगतायत सगळ्याच्या. मी काहीतरी थोडं वेगळं असामान्य करतोय, त्याचं कारण आहे आपल्याला एक संधी मिळाली असं मी मानतो सगळ्याच्यात त्याची. बरोबर. हा जो प्रवास होता त्याचे टप्पे कसे होते? नाही, टप्पे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे मी अनेक टप्पे टोमटे करत या सगळ्यांनी आलो आहे. म्हणजे मला आठवतं की 82-83ला आसामचा प्रश्न खूप मोठा होता. आपल्याला आठवतं आसाम बचाव असं विद्यार्थी परिषदेने एक मोहीम सुरू केली त्या काळात. आणि मला आठवतं की अमळे कॉलेजच्या हॉस्टेलमधनं आम्ही आसाम बचावसाठी रक्ताच्या सह्या मुलांच्या घेतल्या. आणि तेव्हा माझ्या कॉलेजमधनं मी जवळजवळ 550 रक्ताच्या सह्या गोळा केल्या होत्या. मी म्हणजे आम्ही सगळ्यांनी, आमच्या सगळ्या टीमने, त्या तत्कालीन माझ्याबरोबरचे माझे सगळे सहकारी मित्र होते. त्यातनं एक मनामध्ये देशाप्रती जी एक संवेदनशीलता असते, एक प्रेम असतो, ते स्वाभाविकपणे त्यातनं त्याच काळामध्ये मग पंजाबचा प्रश्न आला, त्यात केलं. आणि मला असं वाटतं की एक बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला आयुष्याकडे, तो बदलत गेला हळूहळू. म्हणजे एकदम सामान्य माणूस सकाळी कॉलेजला जाणार, दिवसभराचा अभ्यास करणार, पिरियड करणार, संध्याकाळी घरी येणार, घरची 4 गोष्टी करणार, शेतातली कामं करणार, दुसऱ्या दिवशी कॉलेज जाणार. आमचं असं नव्हतं. आम्ही आपलं कॉलेजमध्ये असताना सुद्धा आमचं हेच होतं, इकडे जा, याला भेट, त्याचं निवेदन दे, त्याला भेट, हे सगळं करायचं. आणि त्यातनं एक कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे मी तसा 10वी पर्यंत एक बॅकबेंचर मुलगा असा, तसा मागे बसणारा मुलगा, पण हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागला.
आणि त्याचा परिणाम झाला की मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या वक्तृत्व स्पर्धा त्यावेळेस केल्या. बर. तुम्ही नाव घ्याल आजही काही चालली आहे, अगदी नेवास्यापासून, बारामतीपासून, श्रीरामपूरपासून, पुण्यापासून जेवढ्या वक्तृत्व वादविवाद स्पर्धा महाराष्ट्रात व्हायच्या मी सगळीकडे जायचो. सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो. मला तेव्हापासून ती एक आवड होती दोन्ही गोष्टीची. म्हणजे मला ते असं खूप वेगळ्या गोष्टी शिकण्याची पण आवड होती, बोलण्याची आवड होती, आणि त्यामुळे त्यातनं एक तोही कॉन्फिडन्स मिळत गेला. आणि स्वाभाविकपणे मग थोडेसे असे जे जे गुण लागतात थोड्या ते त्यातनं हळूहळू डेव्हलप व्हायला लागले. बरोबर. पण ते काय एका दिवसात नाही झालं. मला इतके किस्से, इतके प्रसंग, इतक्या गोष्टी आहेत म्हणजे सांगण्यासारख्या. आणि तेव्हापासून आम्ही खूप गोष्टी, म्हणजे मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना आमचे एक प्रोफेसर होते. ते शालेय मुलांसाठी ते म्हणजे आपण काहीतरी मार्गदर्शन वर्ग सुरू करू. बरं. आणि मला आठवतं आम्ही तेव्हा प्रज्ञा शोध केंद्र, टॅलेंट रिसर्च सेंटर सुरू केले अमळनेरसारख्या गावी. बरं. आणि जी मुलं हुशार आहेत त्यांना अधिक चांगलं ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने मग त्यातनं मुलं मेरिटमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं. अनेक मुलांचं पर्सेंटेज खूप चांगले वाढले. मग त्या काळात आम्ही ज्ञान प्रबोधिनीपासून अनेक मार्गदर्शक घेऊन जायचो अमळनेरला. बरं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, म्हणजे आमच्या प्रज्ञा शोध केंद्राला सामाजिक उपक्रम, व्यावसायिक काही नाही, ऍडमिशन घेण्यासाठी आमदार सुद्धा रेकमेंड करायचं की याला ऍडमिशन द्या. क्या बात आहे. जे मुलं 12 ते 5 शाळा केली की घरी जाऊन दप्तर ठेवलं की बरोबर 5:30 पावणे 6ला आमच्या क्लासला यायची प्रज्ञा शोध केंद्रामध्ये. आणि 6 ते 7 त्यांचा वर्ग व्हायचा रोज अभ्यासाचं. सुरुवातीला काही गीत असं. आता हे मी जवळजवळ 4-5 वर्ष चालवलं कॉलेज जीवनामध्ये. त्यात नाही खूप काही शिकायला मिळालं. हे कॉलेजमध्ये असताना सुरू होतं. हा, हे कॉलेजमध्ये मी 11वी ते BCom 5 वर्ष एका स्टेजला 700 मुलं झाली, इतकी मुलं झाली त्या सगळ्याच्या. बरं. अगदी 5वी ते 10वी टॅलेंट रिसर्च सेंटर. म्हणजे आजही अनेक मुलं आमच्या इथली डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठ्या मोठ्या प्रोफेशनमध्ये आहेत. ते भेटले की म्हणतात, सर आम्ही क्लासला होतो, सर आम्ही तुमच्याकडे होतो. असं मी शिकवायचो नाही, मी फक्त ते ऑर्गनाईज करायचो, चालवायचो. शिकवायला सगळे तज्ज्ञ शिक्षक यायचे. आणि ऑर्गनाईज करणं पण तेवढं सोपं नव्हतं ना. अगदी रोज वर्गाचं मुलांना एक संस्कार मिळायचा. सुरुवातीला आले की प्रार्थना म्हणायचे, वर्गात अगरबत्ती लावायचे, जाताना पसायदान म्हणायचे, अनेक सामाजिक उपक्रम करायचो अशा. पण तो एक संस्कार होता. म्हणजे आईवडिलांना मुलगा संध्याकाळी तासभर जातोय म्हणजे चांगल्या ठिकाणी जातोय. हा एक खूप गोष्टी अशा. म्हणजे याच्याकडे आपण परत येऊयात, पण मला सारखी एक गोष्ट खुणवती. ज्या उपक्रमामुळे मी तुम्हाला ओळखायला लागलो म्हणजे पुस्तक महोत्सव, त्याची संकल्पना कशी सुचली होती? हा, पुन्हा एकदा मी माझ्या चळवळीतल्या अनुभवाशी त्याला जोडेल. नक्कीच. खूप लोकांना वाटतं की याला एवढा ऍक्सेस कसा मिळतो, पण माझं नशीब असं आहे की मी विद्यार्थी परिषदेच्या कामात असताना माझे अनेक मित्र देशभरात जोडले गेले. बरोबर. त्यात आत्ताचे जे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ते माझे 83 पासूनचे विद्यार्थी परिषदेतले मित्र. बर. हा, आम्ही खूप बरोबर राहिलो आणि त्यामुळे मी त्यांना भेटायचो. मग मी त्यांना असं म्हटलं की तुमच्या याच्यामध्ये एक न्यास आहे, राष्ट्रीय पुस्तक न्यास, आम्हाला त्याचं प्रदर्शन घेता येईल का? कारण मला एक स्वतःला वाचनाची खूप आवड आहे. म्हणजे मी त्या काळी तुम्हाला सांगतो की वि स खांडेकरांची अमृतवेल एक कादंबरी किमान 5 वेळा वाचली असेल. बर. किंवा पारनेरकर महाराजांचं एक संघर्ष नावाचं पुस्तक होतं. खूप मला अशा काही पुस्तकं माझ्याकडे असं मनात बसली आहे जी मी वाचते. मला आवड होती, पुस्तकाची आवड आधीपासून आहे वाचनाची. आणि जेव्हा अशा स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद जायचं तर आपल्याकडे ज्ञान पाहिजेच. ते काय असं ते तुम्ही ते वाचनातूनच येतं, एक पाठी येऊन ते काही नसतंच. ते मला म्हणून मी त्यांना विनंती केली. मग त्यांनी मला राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा संपर्क दिला. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यातनं मला असं, आणि मला हे पुण्यात करावं असं काय वाटलं. आता जवळजवळ आपल्याला आपण 37-38 वर्ष झाले शहर आहे, शहराची नस आपल्याला माहिती आहे. या शहराला एक स्वाभाविक संस्कृती आहे या सगळ्या विषयाची. आणि मला नाही वाटत देशात, राज्यात
इतकं पुस्तक प्रेम, इतकं लोकांना, म्हणजे एखाद्या शहरात इतके प्रकाशक, एखाद्या वेळेला पुस्तकांची दुकानं आणि चौकामध्ये पुस्तकांचे स्टॉल तुम्हाला बाकी कुठे दिसणार नाही. नाही दिसणार. जर्मनीत वगैरे काही असते, पण आपल्या देशात नाही. तर मला असं वाटतं की आपण असा कार्यक्रम केला पाहिजे, ही पुण्याची गरज आहे. आणि त्यातून मला सुचलं, मी राष्ट्रीय पुस्तक न्यासाला अर्ज केला आणि त्यातनंही पुस्तक महोत्सव आकाराचं आलं. पण असं वाटलं प्रामाणिकपणे होतं? सांगू का, अगदी प्रामाणिक, हे ऑर्गनाईज करताना मलाही असं वाटलं नव्हतं की इतकं यश मिळेल, इतका प्रतिसाद मिळेल. हे बियॉन्ड माय इमॅजिनेशन आहे सगळ्या अर्थाने. मी कधी विचार नव्हता केला इतका सगळ्याच्यात. बरोबर. पण मग हे जे मॅनेजमेंट आहे, हे कसं शक्य झालं एवढं? पुन्हा एकदा माझ्याकडे माझं सुदैवाने एक्सपोजर इतकं आहे ना, इतके कार्यक्रम केलेले आहेत. मी हा महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढलाय तुम्हाला सांगतो. म्हणजे 1993 मी महाराष्ट्रातलं प्रत्येक महाविद्यालय फिरलोय. म्हणजे मी 2 महिन्यामध्ये 10 लाख विद्यार्थ्यांशी संपर्क 93ला केला होता. 93ला सांगतोय. बापरे. 10 लाख विद्यार्थ्यांना भेटलो होतो. बर. प्रत्येक कॉलेजला विद्यार्थी परिषदेचा एक मोर्चा होता खूप मोठा. आजपर्यंत असा मोर्चा विद्यार्थ्यांचा जगात झाला नाही. कधीचा तो? 7 सप्टेंबर 1993. बर. त्या मोर्चाचं जबाबदारी माझ्याकडे होती. ग्रेट. आणि महाराष्ट्राचे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्यायचे होते. हे फार कोणाला माहिती नाहीये. या निमित्ताने मी पब्लिकली पहिला सांगतोय. आणि मग आम्ही असं ठरवलं की सगळ्या महाविद्यालयात जाऊ, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ, त्यांच्या अडचणी समजून घेऊ, त्यांना काय हवं समजून घेऊ. मी महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांना गेलो. तुम्ही मला एक तालुका सांगा, त्या तालुक्यात गेलो, तिथे गेलो, कॉलेजला गेलो, कॉलेजच्या गेटवर उभं राहिलो, भाषण केलं, विद्यार्थ्यांना एकत्र केलं. मुलांचे प्रश्न, मुलं टॉयलेट दाखवायचे, मुलं कॉमन रूम दाखवायचे, मुलं लायब्ररी दाखवायचे, मुलं सायकल स्टँड दाखवायचे, मुलं ग्राउंड दाखवायचे, मुलं खेळाचं साहित्याने सांगायचे, स्टाफचा प्रॉब्लेम, इतक्या गोष्टी. पूर्ण महाराष्ट्र फिरून 10 लाख विद्यार्थ्यांशी संपर्क करून, संवाद करून मी महाराष्ट्राच्या शिक्षणावरचा एक ब्लॅक पेपर तयार केला. ओके. विद्यार्थी परिषदेला मी, मोठी टीम होती आम्ही सगळ्यांनी. त्याचं त्यावेळेसचं नेतृत्व माझ्याकडे होतं. आणि ते ब्लॅक पेपर महाराष्ट्राच्या शिक्षणाची दुरावस्था दाखवणारा 1,06,000 प्रश्नांचा ब्लॅक पेपर महाराष्ट्रात. 1,06,000 प्रश्न. आणि त्या सगळ्यांचा ब्लॅक पेपर आम्ही एक दिवस मुंबईत पत्रकारांच्या समोर पब्लिश केला. आणि तेव्हा असं म्हटलं की जर महाराष्ट्र सरकारने प्रश्न सोडवले नाही तर एक दिवस महाराष्ट्राचा हा विद्यार्थी मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार. बापरे. आणि मग आम्ही घोषणा केली 7 सप्टेंबर 1993, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, असं म्हणून आम्ही एक मोठ्या प्रमाणात आवाहन केलं. आणि आपल्याला सांगतो, म्हणजे मला तो दिवस आजही आठवतो. हेडकाउंट 1,32,000 मुलं मुली आपापल्या गावावरनं आले मुंबईला. त्यावेळेस कुठलीही सुविधा नव्हती, आता जशा काही सुविधा नाही. आणि तो मोर्चा झाला. विद्यार्थी विचारे, म्हणजे माहिती नाही तुमचं काय, पण मी तुम्हाला एक किस्सा त्यातला सांगतो. नक्कीच. तुम्हाला ऐकला पाहिजे. मुलांना जेवणाचं काय करायचं, कारण आमच्याकडे काहीच नव्हतं. मग आम्ही मुंबईकरांना आवाहन केलं की गावातील गोरगरीब विद्यार्थी आपल्या प्रश्नांसाठी, आणि विद्यार्थी, युवक नाही, विद्यार्थी आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या भविष्यासाठी मुंबईत येतोय. आम्ही मुंबईकरांना आवाहन करतोय की उद्या येताना एक डबा जास्तीचा आणा. क्या बात आहे. एक पिशवी तयार केली. त्या पिशवीवर हे अपील लिहिलं. संध्याकाळी लोकल स्टेशनवर जाताना सगळ्यांना वाटलं आणि सांगितलं होतं की उद्या इथे सकाळी बॉक्स ठेवलेले असतील. आपल्याला आश्चर्य वाटेल, 85,000 फूड पॅकेट गोळा झाले. 85,000 फूड पॅकेट. क्या बात आहे. आणि मग ते सगळे फूड पॅकेट आम्ही मुलांना वाटले सगळ्याचे. म्हणजे मला त्या दिवशी ना, हे समाजामध्ये अशा प्रकारचा भाव असू शकतो याचा अनुभव मी त्या दिवशी घेतला.
आम्ही सगळ्यांनी. खूपच आम्हाला आश्चर्य वाटलं त्याविषयी. उद्देश चांगला होता. हां, अपिली आम्ही तसं इमोशनल आम्ही सगळ्यांनी केलं होतं हे सगळं. आणि अर्थात आम्हाला त्या काळात सुद्धा मार्गदर्शन खूप आमच्या वरिष्ठ लोकांचे सगळ्यांचे होते. त्या काळातही आमच्याबरोबर चंद्रकांत दादा होते, विनोद तावडे होते, श्रीकांत भारती होते. खूप आमची सहकारी टीम मोठी होती विद्यार्थी परिषदेची त्या काळातली. ते सगळे जर त्या काळात होते. पण म्हणून म्हटलं ना, इतके अनुभव आहे. आता त्या मोर्चाचे सगळे अनुभव सांगायचे तुम्हाला. शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा. ओके. आणि खूप मी आणि ते येत गेलं हळूहळू ते सगळ्या. मग त्यानंतर मी आदिवासी प्रश्नांसाठी खूप पाड्यांवर फिरलो. बर. मी महाराष्ट्रातले 350 पाड्यांवरती गेलो होतो. प्रत्येक पाड्यावर जाऊन आश्रमशाळेत जायचो. भयानक अवस्था होती. ही गोष्ट 94-95ची. क्या. आणि मी जवळजवळ 6000 आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन मंत्रालयासमोर केला होता आम्ही. 6000 आणि 3 दिवस मंत्रालयासमोर 6000 आदिवासी विद्यार्थी बसले होते. पिचड साहेब तेव्हा आदिवासी मंत्री होते. त्यात मी खूप अभ्यास केला. त्यामुळे असं जे हे असतं ना, ते जोडलं गेलं जाईल. बरोबर. त्यातून अशा गोष्टी करण्याचं सुचलं. आणि त्यामुळे ते पुस्तक महोत्सव कसं काय, नुसतं प्रदर्शन नाही करायचं आपल्याला. म्हटलं प्रदर्शन तर आपल्याकडे गणेश कलाकेंद्राला एक पुस्तक प्रदर्शन दरवर्षी होतं. बरोबर. आपल्याला महोत्सव करायचा. आणि त्यातनं हे सगळं आलं समज. याच्या मागे सगळा मागचा अनुभव होता. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की तुम्ही मंत्रालयावरती लाख विद्यार्थ्यांचा मोर्चा नेला. म्हणजे आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी 5000, 8000, 10000 मुलांचा मोर्चा नेतो. आम्हाला वाटतं आम्हीच खूप मोठं काही केलंय. आणि होता. कुठलीही बेशिस्त नाही. रेल्वेमध्ये कोणाच्या केसालाही धक्का लागला नाही, कोणालाही त्रास झाला नाही. आम्ही प्रवाशांना आवाहन केलं होतं की आज कोणीही प्रवास करू नका, आज विद्यार्थी मुंबईत येणार आहे. क्या बात आहे. असं आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं. पण त्यानंतरही जे होते प्रवासी सगळ्यांना आम्ही सांगितलं होतं. तिची ताकद होती. ऍक्च्युली आज ते करणं खूप सोपं आहे. कारण आज यंत्रणा आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. मोबाईल नव्हते, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, काही नव्हतं. तेच तर त्यावेळेस एवढ्या स्टुडंटला एकत्र करणं खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव म्हणजे आज हे पुस्तक महोत्सव. ग्लोरियस पिरियड. म्हणजे तो अनुभव जो आलाय ना आपल्याकडे, लोकांना असं वाटतं की एवढं हे काही एका दिवसात या गोष्टी येत नसतात. बरोबर. लोक म्हणतात एवढं कसं काय तुम्ही पुस्तक महोत्सव ऑर्गनाईज सगळे करतात. नाही, खरंच एवढं सोपं होतंय पुस्तक महोत्सव ऑर्गनाईज करणं. आता तुम्ही सांगितलं की मागचा अनुभव होता, इच्छा झाली करायची, तुम्ही तो ऑर्गनाईज केला आणि पहिलाच पुस्तक महोत्सव खूप गाजला. ते खरंच एवढं सोपं होतं म्हणजे बोलणे इतकं? आणि मुळात कसं आहे, एक अजून लक्षात ठेवा, म्हणजे तो आमच्यावरचा संस्कार आहे. मी अगदी मोकळं म्हणतो की हे काही मी नाही करत आहे. समजा मी चेहरा असेल, पण एक टीम आहे करणारी. आणि आम्हाला हा संस्कार आहे. म्हणजे कुठलाही आविष्कार हा सामूहिक प्रयत्नातनं होतो. बरोबर. याच्यावरच माझा विश्वास आहे. नक्कीच. हा काही मोर्चा मी केला असं नाही, किंवा हे कुठलं येते. आज इथे एक मोठी टीम काम करते. जवळ आमची 200-250 जणांची टीम आहे बरोबर. ती सगळ्या करते. म्हणजे मी नसलो आज तरी सगळं चाललेलं आहे, मला असं वाटतं. आणि थोडं नेतृत्व हे तर असलं पाहिजे ना, सगळं मीच केलं पाहिजे असं नाही आहे. बरोबर. आणि त्याला खूप मोठी टीम आहे. आणि पुन्हा माझी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातली आहे खूप. तिथे मी खूप काम केलं असल्यामुळे खूप ॲक्सेस आहे, लोकांमध्ये चांगले संबंध आहे. आणि आपला हेतू शुद्ध आहे. त्यामुळे काही मला हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे अत्यंत शुद्ध हेतू आपला. काय आपल्या ह्याच्यातनं कुठलाही आपला छुपा अजेंडा नाही आहे. यातनं आपल्याला खूप मोठी लिडरशिप करायची असंही नाही आहे. आणि अत्यंत एका लार्जर इंटरेस्टने, एका सोशल कॉजने आपण हे करावं. त्यातला आनंद हाच आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे सगळ्या विषयात. आणि हाच उद्देश आहे म्हणून तर खरं लोकांनी हा सगळा महोत्सव आणि तुम्हाला देखील डोक्यावर घेतलंय. प्रचंड घेतलं. काय म्हणजे मलाही कधी कधी टेन्शन येते एवढं झालंय. मला एक सांगा, आता जो काही पुस्तक महोत्सव आहे 2025चा, मला वाटतं 13 डिसेंबर 13 ते 21 डिसेंबरला. तत्पूर्वी 9 डिसेंबरला शांतता पुणे वाचते. काय नक्की कन्सेप्ट आहे? हा, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल, हे एका दिवसात होत नसतं. मला असं वाटतं की
म्हणजे मला नरेंद्र मोदीजींचा एक किस्सा आठवतो. हं. तो तुम्हाला मी आज सांगतो. नक्कीच. ते पुण्यात मुख्यमंत्री असताना आले होते गुजरातचे. ओके. बालगंधर्वला त्यांचा काय कार्यक्रम होता, मला आज कार्यक्रम नाही आठवत, पण मी त्या कार्यक्रमाला होतो. तेव्हा त्यांनी एक वाक्य वापरलं होतं आणि ते मला नंतर मी माननीय मुख्यमंत्री असताना त्यांना खूप एकदा व्यवस्थित भेटण्याचा मला योग आला होता. तेव्हा त्यांनी हे वाक्य म्हटलं की सरकारमध्ये कुठलाही निर्णय एक GR काढून त्याची अंमलबजावणी होत नसते. प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक GRला चळवळीचं स्वरूप दिलं पाहिजे. बरं. तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल हे बघितलं पाहिजे, तर त्याची अंमलबजावणी होऊन सामान्य माणसाला दिलासा मिळेल. मला असं वाटतं की म्हणजे कुठलीही एक करत असताना त्यातला लोकसहभाग खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं आणि खूप मोठा म्हणून मी माझा शब्द असतो, पुणे पुस्तक महोत्सव हा इव्हेंट नाही, बरोबर. ती एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी माझ्यापेक्षा चांगलं करू शकते. ही मुवमेंट आहे, एक्झॅक्टली. ही चळवळ आहे आणि ही चळवळ असल्यामुळे चळवळीत लोकसहभाग महत्वाचा आहे. आणि ते सगळे फंडे मी या सगळ्याच्या लोकांना इन्व्हॉल्व करत गेलो, म्हणून याला महोत्सव नाव दिलंय. बुक बरोबर. फेअर नाव नाही दिलं असं, येस. किंवा प्रदर्शन नाव नाही दिलं, महोत्सव म्हटलंय आपण. आणि त्यामुळे लोकांना पहिले बोलवायचं आहे, लोकांना इन्व्हॉल्व करायचं आहे. पहिले लोकांची इन्व्हॉल्वमेंट वाढवली याच्यातली मी, आणि त्यामुळे अनेक उपक्रम केले, किंवा हे नाही. त्यातून मला लक्षात आलं की हा कार्यक्रम करू. प्रचंड प्रतिसाद मिळाला. अहो, गेल्या वर्षी कुठे कुठे लोक वाचत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ 200 जण सामूहिक वाचन करत होती. बरोबर. एक रिक्षावाला आपल्या ग्राहकांना प्रत्येक त्या दिवशी रोज एक पॅरेग्राफ वाचून दाखवत होता. हजारो लोकांनी वाचलं, हजारो. त्यातनं पुस्तक महोत्सव मध्ये लोकांची इन्व्हॉल्वमेंट वाढली. त्यातनं लोक स्वाभाविकपणे आली. आम्हाला काय आणायला नाही लागली लोकांना. आणि कुठे आम्ही प्रचंड त्याचे होर्डिंग आणि हे पण नाही करत आम्ही. बरोबर. त्यातनं मला वाटतं त्यातून तो सगळा विषय सुरू झाला. आणि मला असं वाटतं की त्यातलं ते यश आहे. आणि म्हणून वाटलं की पुणे पुस्तक महोत्सवाचा एक एक चांगला कार्यक्रम झाला. म्हणजे बरोबर. शांतता पुणेकर वाचत आहे आणि यावर्षी तर इतका त्याला प्रतिसाद आहे. कशी थीम कशी असणार यावर्षी? हा, ह्या वर्षी मी एक विश्वविक्रम करतोय त्या विषयाचं. बरं. तुम्हाला वाटतं तो विश्वविक्रम तुम्ही किती करता हा विषय आहे, पण मी असं ठरवलंय की एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात वाचणाऱ्यांची संख्या, आम्ही 51,000 किमान कार्यक्रम होतील हे आमचं टार्गेट आहे. ओके. आणि किमान 5 लाख पुणेकर वाचतील, हा आमचा प्रयत्न आहे सगळ्याच्यात. क्या बात आहे. हा, आणि त्यामुळे आम्ही त्याचं खूप, ज्याला आमच्या विद्यार्थी परिषदेत आम्हाला एक गोष्ट शिकवली की प्लॅनिंग इन ॲडव्हान्स, प्लॅनिंग इन डिटेल्स. ओके. म्हणजे पूर्व योजना आणि पूर्ण योजना. त्यामुळे खूप त्याचं आम्ही मायन्यूट असं प्लॅनिंग केलेलं आहे. सगळ्या शाळा, सगळे महाविद्यालय, सगळे प्रशासकीय ऑफिस, सर्व वकिलांचे चेंबर, सगळे उद्योग संघटना, सगळ्या व्यावसायिक संघटना, व्यापारी संघटना, कामगार संघटना, सगळे टोटल पूर्ण अशा पद्धतीने आम्ही त्याचं प्लॅनिंग केलंय. सगळ्यांना असोसिएशन केलंय, सगळ्यांना जोडलंय, सगळ्यांशी बोललोय. आमचे कार्यकर्ते सगळ्यांना जाऊन भेटतायत, अपील करतायत, सगळे करतायत. मला असं वाटतं की हा सुद्धा एक विक्रम होईल देशातला, नक्कीच. की एखाद्या शहराने एकाच दिवशी एकाच वेळेस इतक्या मोठ्या संख्येने हा उपक्रम केला असं. ही पहिलीच वेळ असेल. पहिले या उपक्रमामध्ये आमचाही आम्ही सहभाग नोंदवू. नक्कीच. पुण्यामध्ये 850 अभ्यासिका आहेत. 850 अभ्यासिकांपर्यंत आम्ही हा उपक्रम पोहोचू. नक्की. पण तो खूप बरं. उपक्रम कसा असेल आणि कशा पद्धतीने सहभागी व्हायचं हे जर तुम्ही सांगितलं विद्यार्थ्यांना तर ते फायदेशीर ठरेल. हा, मला असं वाटतं की मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना आवाहन करतोय, तुमच्या सगळ्या लायब्ररीजला आवाहन करतोय की 9 तारखेला आपण 1 तास भलेही तुम्ही अभ्यासाचं वाचा आणि काही घ्या, काही वाचा, पण ते वाचत असतानाचा एक फोटो आम्ही एक QR कोड केलेला आहे. तो आपल्या माध्यमातून तुम्हाला मी स्क्रीनवरती देतो. दिलेलं. त्या QR कोडला स्कॅन केला तर स्कॅन केल्यावरती तो फोटो अपलोड करायचा आहे, तुमचं नाव लिहायचं आहे. असे सगळे त्या दिवशी शहरातले फोटो आम्ही एकत्र करणार आहोत बरं. या सगळ्याच्यातनं. आणि माझी अशी अपेक्षा आहे
की किमान 50,000 ग्रुप पासून वैयक्तिक पासून फोटो दिले. इंडिव्हिज्युअल फोटो काढला तरी चालेल. जिथे असाल तिथे, आवश्यक नाही की कुठेतरी सामूहिक वाचनाचाच कार्यक्रम करायचा. आपल्या घरी आहोत आपण, बरोबर. आपल्या मुलीने वेगळा वाचला, आपण वेगळा वाचला, आपल्या कुटुंबातल्या लोकांनी वेगळा वाचला, आणि प्रत्येकाचा एक फोटो त्या QR कोड स्कॅन करून त्याच्यावरती अपलोड करायचा आहे. ओके. ते सगळे फोटो आमच्याकडे एकत्र आल्यानंतर त्यातलं पुढे इंटरेस्टिंग आहे. आम्ही ह्या सगळ्या फोटोंच्या आधारे आम्ही एक वॉल तयार करणार आहोत मोठी. बर. शांतता पुणेकर वाचत आहे, त्यात ही सगळी 50,000 फोटो ठेवणार आहोत अशी. क्या बात आहे. तो मी फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती ती वॉल तयार करणार आहोत. त्यात प्रत्येक पुणेकरांचा फोटो असावा अशी माझी अपेक्षा आहे, अशी माझी विनंती आहे. जिथे असाल तिथे वाचलं तरी चालेल या सगळ्याच्यात, पण तो QR कोडवरती स्कॅन करून टाका, कारण ते रजिस्टर्ड होईल आपण वाचलंय. बरोबर. एक अजून हे का करतो हे सांगतो. याच्या मागे खूप मोठा हेतू आहे, तोही तुम्हाला सांगतो. आम्ही पुण्याला जगाची पुस्तकाची राजधानी करायला निघालेलो आहे. बर. दरवर्षी युनेस्को एका देशातल्या एका शहराला वर्ल्ड बुक कॅपिटल करतं. क्या. मी गेली 3 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय, पण यावर्षी शेवटी आमचा अर्ज युनेस्कोने ऍक्सेप्ट केलाय. ग्रेट. तो आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आपले आयुक्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, पुणे पुस्तक महोत्सवाची टीम, आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. 100 पाणी अर्ज केला आहे. त्यांना लोकांचा सहभाग अशा वाचन संस्कृतीमध्ये याच्यामध्ये किती आहे हे बघण्याचा इंटरेस्ट असतो. कदाचित पुण्याला पुस्तकाची राजधानी होण्यासाठी शांतता पुणेकर वाचत आहे आपल्याला उपयोगी पडेल. त्यामुळे आज जरा आम्ही खूप ताकदीने करतोय, आणि एकदा का आपल्याला ते मिळालं ना, आपण जगाच्या नकाशावर पुण्याचं एक वेगळं नाव जाईल तुम्हाला सांगतो. नक्कीच. मी खरं तर आपल्या चॅनलवरती जो प्रेक्षक वर्ग आहे हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा जास्त वर्ग आहे. मी त्यांना विनंती करेल की साहेबांनी जो काही उपक्रम सांगितलाय आणि 50,000चा आकडा आहे, फक्त आपण जरी मनावर घेतलं स्पर्धा परीक्षा पुण्यातल्या, खरंच आहे, तरी ते 50,000च्या डबल होईल, कारण लाखभर विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतायत. नक्कीच त्यासाठी आम्ही देखील आमच्या बाजूने प्रयत्न करूयात. साहेब, विद्यार्थी चळवळीमध्ये तुम्ही काम केलंय आणि युनिव्हर्सिटीमध्ये देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलंय, तुम्ही सिनेटवरती काम केलंय. काय वाटतं की आत्ताची जी एज्युकेशन पद्धती आहे आणि तुम्ही चळवळीमध्ये अनुभवत आलेली एज्युकेशन पद्धती, काय फरक जाणवतो की आत्ता असं वाटतं काय सुधारणा व्हायला पाहिजे? मग आमचा काळ आम्ही संघर्षातच घालवला. म्हणजे शिक्षण पद्धती विरुद्ध लढत 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 आम्ही इथपर्यंत आलो. छोटे छोटे आंदोलन करत पुढे आलो, पण आपला पायाच तसा. माझ्या दृष्टीने मी फार अगदी 65च्या कोठारी कमिशनच्या पासून मी शिक्षणातल्या विषयात खूप वेळा चर्चेत सहभागी झालोय, बोललोय, केलंय, पण खूप अमूलाग्र बदलाची गरज आहे, आजही आहे. म्हणजे आज बदललाय असं मला म्हणायचं नाही, पण त्या दिशेने आता पाऊल आपलं पडायला लागलेलं आहे सगळ्याच्या. आणि शिक्षण हे व्यवसायभिमुख असावं, शिक्षण हे समाजाभिमुख असावं, शिक्षण हे स्थानिक गरजांच्या आधारावर असावं. मी का BCom झालो मला माहिती नाही. मी माझ्या गावात BCom होऊन क्लार्कची आवश्यकता BCom झाल्याची फक्त 500 असताना आम्ही 50,000 तिथे BCom झालो. ते का झालो काय कळत नाही. बरोबर. माझ्या गावात मला शिक्षण, माझ्याकडे काय सोर्सेस आहे गावाचे त्याच्या आधारावर करायला पाहिजे, कोकणातल्या माणसाला काय करायला पाहिजे, असं स्थानिक गरजा, स्थानिक पोटेन्शियल, स्थानिक या गोष्टी बघून ते व्हायला पाहिजे. एक दुसरं, ते परवा मोदीजी पण बोलले की त्या मॅकॅलेने जे आम्हाला घालून दिलं ते आम्ही डिग्र्या घेत बसलो. बरोबर. म्हणजे आम्ही विद्यार्थी, आम्ही परीक्षार्थी बनलो फक्त. एक्झॅक्टली. आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी सुरू झाल्या. त्यात बदल व्हायला पाहिजे. आणि समजा उद्या क्रॉस एनरोलमेंट रेशो वाढला पण GER, आणि मुलं खूप शिकायला लागली, पण त्या शिक्षणातनं त्यांनी काय शिकलं पाहिजे नाही झालं तर ते खूप सेमिनारमध्ये बोललोय, खूप पेपर प्रेझेंट केले, खूप संशोधन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण
तो बदल होतोय आणि तो झाला पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. बरोबर. म्हणजे एकूण जगाच्या डेमोग्राफीचा विचार केला तर जगातला सगळ्यात तरुण देश भारत बनतोय. बरोबर. आणि तो पुढची 15 वर्ष 20 वर्ष ही स्थिती राहणार आहे. येस. आपलं सरासरी वय 25 होणार आहे, जे अमेरिका युरोप यांचं 35 40 50 असणार आहे. बरोबर. म्हणजे सरासरी वय 25 म्हणजे 80-90 कोटी तरुण राहतील या देशामध्ये. Exactly. हा फार एक मोठा चॅलेंजिंग विषय आहे. त्यांना तुम्ही हेच जर शिकवत राहिलं आणि बाहेर काढत राहिले तर मी गमतीत म्हणतो की आपण युवकांचा देश म्हणतो, पण ती आपली ॲसेट आहे का लायबिलिटी आहे हे ठरवायला लागेल आपल्या देशात. नाही. ती आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे का चॅलेंज आहे हे बघायला लागेल आपल्या देश. म्हणजे जर ती चॅलेंज आणि ती लायबिलिटी व्हायची नसेल तर आमूलाग्र बदल या सगळ्या शिक्षण व्यवस्थेत. आता तुम्ही चळवळीतले तुम्ही तर जास्त अनुभव घेता या विषयाचा म्हणजे, आणि खरंच चॅलेंजिंग आहे सगळे विषय. कारण दरवर्षी नाही म्हणलं तरी 10 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत आहेत. कुठेतरी याचा विचार होणं गरजेचं आहे. साहेब, थोडंसं आपण जसं आव्हान केलं होतं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना, आम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी खूप स्वार्थी आहेत. कारण आम्हाला वाली कुणीच नसतं. म्हणजे कारण आम्ही कोणाचा मतदार नाही आहेत. कारण जर माझ्या गावाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारांकडे जाऊ शकतो. पण स्पर्धा परीक्षेचा वर्ग हा विखुरलेला आहे. यांच्यासाठी काही स्पर्धा परीक्षा महोत्सवामध्ये काय आहे? फक्त तुमचा एक शब्द करेक्ट करतो की आम्ही स्वार्थी आहोत. आपण स्वार्थी नाही आहेत. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी त्याच्या पलीकडे तुम्ही बघू शकत नाही. कारण Yes. बरोबर आहे, स्वाभाविकपणे आता तुम्हाला तुमच्या भविष्याचं पडलेलं आहे त्यामुळे त्या अर्थाने. बरोबर. आणि त्यामुळे तो स्वार्थ काही चुकीचा नाही असं मला वाटतं त्या सगळ्याच्यात. ते बघतंय खूप आहे पुस्तक महोत्सवात. म्हणजे मला मागच्या वेळेस खूप स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी भेटले की आम्हाला खूप चांगली पुस्तकं मिळाली, भरपूर पुस्तकं आम्हाला येत नाही जी आम्हाला मिळत नव्हती. आणि हाच हेतू या पुस्तक महोत्सवाचा आहे की देशभरातल्या विविध ठिकाणच्या अनेक प्रकाशन संस्था ज्या आपण ऐकलंय अशापासून तर सगळे त्या ठिकाणी येतात. बरोबर. आणि दुसरं काय, हे पुस्तक बाजारात जर घेतलं तर आपल्याला कदाचित तेवढं मिळणार. इथे खूप वेगळ्या प्रकारच्या ऑफर्स असतात, खूप डिस्काउंट असतं. मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल की तुम्ही या संधीचा फायदा घ्या. आणि अगदी समजा विद्यार्थ्यांना आम्ही पण काही थोडी मदत करायची करू, काही अडचण नाही आहे. म्हणजे समजा खरंच जेन्युइन काही विद्यार्थी असेल तर नाम मात्र आम्हाला काही मदत करायची असेल, कोणी चांगले तुमच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विद्यार्थी येणार असतील तर आम्ही पण एक 100 रुपयाचं गिफ्ट कुपन त्या मुलांना देऊ. काही अडचण नाही. समजा त्यांनी 400चे पुस्तक घेतले, 100 रुपयाचं कुपन आम्ही देऊ. आणि चंद्रकांत दादांनी काल आवाहन केलेलं आहे मुलांना की तुम्ही घ्या. क्या बात आहे. हा दादा 1 लाख विद्यार्थ्यांना 100 रुपयाचे कुपन गिफ्ट देणार आहेत. ग्रेट. अजून 1 लाख विद्यार्थ्यांना. कारण ही संधी आहे आणि उद्या त्यांना चांगली पुस्तकं घेऊन वाचता आली आणि त्यांना फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे खूप पुस्तकं आहेत, खूप डिस्काउंट आहे, खूप चांगले स्कीम्स आहेत इथे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझं आव्हान आहे की या पुस्तक महोत्सवाला भेट द्यावी, तिथे बघावं, घ्यावं आणि अजूनही काही मदत करता आपण करू. नक्कीच. या विद्यार्थ्यांसाठी काही भविष्यात असे काही उपक्रम करण्याचं नियोजन आहे? नाही, तुम्हीच बरोबर आले तर करू, आपण चांगलं करू. काय मला तर हे बघा, मी खूप विद्यार्थी या विषयात खूप माझं पॅशन आहे. मी तुम्हाला सांगतो, मी 11वी पासून आता 44 वर्ष झालो मी चळवळीतला माणूस आहे. आणि मला विद्यार्थी, शैक्षणिक प्रश्न, त्यांचे अभ्यास करणे याचं मला खूप आहे. त्यामुळे मी MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी पण मी तुमच्या सोबत आहे. आपण काहीतरी चांगलं कॉन्क्रीट करू आणि माझ्या सोर्सेसमध्ये अनुकूलतेमध्ये जे काही करता येईल खरंच केलं पाहिजे, यात काही शंका नाही. मध्ये मी एक छोटा प्रयोग निंबाळकर साहेबांना बोलून केला होता. 300-400 विद्यार्थ्यांच्याशी एक संवादाचा कार्यक्रम केला होता टिळक स्कूलमध्ये. हा, आपण एक कार्यक्रम तेव्हा केला होता. करू आपण. म्हणजे आपल्या प्रयत्नातनं विद्यार्थ्यांना काही मिळणार असेल तर 100% करू. हे काय मी अगदी कुठलंही अभिनिवेश न ठेवता किंवा माझे कुठल्याही पार्श्वभूमी मनात न ठेवता मी हे आवाहन करतोय की समजा माझा काही उपयोग होणार असेल माझ्या प्रयत्नांचा, माझ्या पुढाकाराचा, तर आपण 100% करू. तुम्ही सांगाल त्या गोष्टी. नक्कीच आहे. यासोबत एक विनंती पण आहे की विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न असतात
काही अडचणी असतात स्पर्धा परीक्षार्थींचे, आणि हे प्रश्न डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले तरच ते सुटतात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि तुमचे आणि मुख्यमंत्री महोदयांचे रिलेशन पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. तुमच्या मार्फत जर विद्यार्थ्यांचे प्रश्न गेले तर लवकर त्या अडचणीतून विद्यार्थी मुक्त होतील. मी नक्की करू. म्हणजे माननीय मुख्यमंत्री या विषयात खूप संवेदनशील आहेत. तुम्ही म्हणतात तेवढाच मुद्दा आहे की त्यांच्यापर्यंत नीट विषय पोहोचला पाहिजे. एक्झॅक्टली. ती एक गॅप असते कुठेतरी. आणि मग त्या गॅपचा परिणाम, आणि आपण बघतो ना, विद्यार्थी ज्या पार्श्वभूमीवरती इथे येतो, जी ॲम्बिशन घेऊन इथे येतो शिकायला, आणि त्याला जर त्या 4 गोष्टी नाही मिळाल्या तर स्वाभाविकपणे एक त्याचा एक हे पडवतं सगळ्याच्यातलं. पण ते जर आपण संवादातनं चांगल्या गोष्टी करू शकलो तर नक्की करू. म्हणजे 100% मी तुम्हाला सांगतो. आणि माननीय देवेंद्रजी या विषयात खूप संवेदनशील आहेत. इथे त्यांनी एकदा मला पण एका प्रश्नाच्या सांगितलं होतं की राजेश, या विषयात थोडं काय एकदा फॅक्ट समजून घे या सगळ्या विषयातले. आणि मग मी काही जणांशी, तुमच्यासारख्यांशी बोलून ती फॅक्ट त्यांना कळवली पण होती त्या विषयामध्ये. त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेल, मला माहिती नाही मी किती काय करू शकेल, मी आश्वासन कुठं देणार नाही, पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल की तुमच्या जेन्युइन प्रश्नासाठी आपण सरकार दरबारी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की व्यवस्थित विषय घेऊन जाऊ, त्यांच्याशी संवाद करू. 4 गोष्टी असतील तर आपण नक्की बोलू. नक्कीच. जे इथले काही गोष्टी आहेत ना, त्यातही आपण 4 गोष्टी करू शकतो चांगल्या. म्हणजे मला असं खूप मध्ये वाटतं की मुलांना ना अत्यंत नाममात्र दरात किंवा मोफत अभ्यासाची सोय करून दिली पाहिजे. आणि ती करू शकतो आपण ठरवलं तर. ओके. खूप करू शकतो. आणि गरज आहे ती. म्हणजे महापालिकेच्या अनेक ठिकाणी खूप जागा आहेत. येस. आणि आपण ते करू शकतो. चांगली लायब्ररी त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. ते पण आपण करू शकतो. म्हणजे आज त्यांना काय पाहिजे? त्यांना पाहिजे एक अभ्यासाची चांगली जागा पाहिजे, बरोबर. चांगली पुस्तकं पाहिजे, त्यांना पाहिजे निवासाची पाहिजे. समजा निवास ते कुठेतरी करतात, पण ह्या गोष्टी केल्या ना आणि खूप फायदा होतो. म्हणजे मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम करत होतो आणि मी शंकर महाराज मठात जायचो. मी भक्त आहे महाराजांचा. मी त्यांना विनंती केली की तुम्ही रोज इथे इतकी खिचडी वाटतात. आमच्या विद्यापीठात गरीब विद्यार्थी खूप आहेत जे 2 वेळचा डबा, म्हणजे मला माहिती ना, काही विद्यार्थी आजही ते एका वेळेच्या डब्यात 2 वेळेस जेवतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, आज विद्यापीठात रोज किती विद्यार्थी खातात? किती? आणि 3 वर्ष झाले रोज खाणारे विद्यार्थी आहेत, रोज जेवणारे विद्यार्थी. 3,500 मुलं रोज. 3,500 रोज. 3,500 मुलं 11 वाजता येतात. मग आम्ही पण तिथे ट्रस्टला सांगून नुसती खिचडी न देता मग लोणचं दिलं, मग पापड दिलं, मग एखाद दिवस गोड दिलं, मग आता काहीतरी चपाती दिलं, काहीतरी सुरू केलं आणि पूर्ण व्यवस्थित जेवतात. तुम्ही एक दिवस भेट द्या तिथे. नक्कीच. 3,500 संख्या झाली आहे. 3,500 मुलं 11 ते 2 मध्ये रोज जेवतात. काय गरज आहे हो बघा तुम्ही. आज या 3,500 मुलांचं आपण हातभार लावला की नाही? बरोबर. त्या 3,500 मुलांबरोबर त्यांचे 3,500 कुटुंब निश्चिंत राहिली, उपाशी राहत नाही. 3 वर्ष झाली साहेब. तुम्ही एक दिवस जाऊन बघा. बरं, तिथे फक्त विद्यापीठातले नाही, औंधच्या ITIची मुलं येतात जवळची. खूप जवळजवळची मुलं यायला लागली. मी तर आवाहन करेल तुम्हालाही, तुम्ही सांगा आपण असं अजून उपक्रम काही ठिकाणी चालवायचा. नक्की. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी 100% करू. तुम्ही मला उद्या जागा देणार असाल तर उद्याही आपण ट्राय करू शकतो. नक्कीच. आणि तेवढं ते नाही, अजूनही 4 जण मदत करतील आपल्याला. त्यामुळे ती अडचण आहे. किंवा तेवढे हातभार लागेल त्यांच्या याला सगळ्या. खूप मोठा हातभार आहे. उपाशी राहण्यापेक्षा काहीतरी मिळत आहे. उलट आहे, माझं म्हणणं उपाशी नाही. समजा त्याकडे पैसे असतील तर ते पैसे तो किमान 4 पुस्तके घेण्यात लावेल, 4 ठिकाणी ते क्लासेस लावेल, त्याचा ते सत्कारणी लागतील अजून त्यात. बरोबर. त्यामुळे असं जे जे असेल ना, मी केव्हाही या सगळ्या विषयात बरोबर यायला तयार आहे. आणि तुम्ही तर जगताय ती चळवळ, असं माझं मत आहे. तुम्ही त्यातनं आलेला आहे, तुमची पार्श्वभूमी अशी आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढं माहिती नाही, त्यामुळे आपण नक्की करू. नक्की. 100% ह्या मुलांना करणाऱ्या. आणि खूप केलं पाहिजे, नाही तर काय आपण बघतोय त्यातलं खूप
प्रॉब्लेमॅटिक होत आहे. तुम्ही हे जे अनुभवताय किंवा तुम्ही हे जे बोलताय हे आजचं नाही, हे तुमच्या चळवळीतल्या सगळ्या अनुभवांवरून तुम्ही बोलताय. साहेब मला आजच्या या पॉडकास्टमध्ये राजकीय गंध अजिबात येऊन द्यायचा नव्हता, पण जाता जाता 1-2 प्रश्न विचारा वाटतात तुमच्या विनंती याच्यावरून. मागची जी पदवीधरची निवडणूक होती त्यावेळेस मी नाव तुमचं ऐकलं होतं चर्चेमध्ये, आणि आजही ज्यावेळेस पदवीधरची कुठं चर्चा होते त्यावेळेस तुमचं नाव आघाडीवर दिसतं. काय आता याच्यावर तुमचं मत काय? कारण मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पदवीधर लढलो, जिंकलो. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लढलो, जिंकलो. त्यामुळे असं नाव घेत असतील त्या सगळ्याच्यामध्ये. पण काय झालं की गेली 3-4 पदवीधर मी माननीय चंद्रकांत दादांबरोबर आहे. त्यांच्या दोन्ही निवडणुकांचं मी बघितलेलं असल्यामुळे राजकारणात एक स्वाभाविकपणे आखाडे लावले जातात की आता हेच लढणार, आता तेच लढणार. पण आमच्याकडे एक पद्धत आहे सगळ्या कामाची, त्या सगळ्याच्यातनं. त्यामुळे आपण काम करत राहायचं, त्यात काही हे नाही. पण तुमची इच्छा असेल आणि संधी जर मिळाली तर आमचा स्पर्धा परीक्षेचा वर्ग हा तुमच्या पाठीशी असेल. नाही काही हे बघा, ती संधी मिळणं हा पुढचा भाग आहे, पण ती संधी नाही मिळाली तरी आपल्याला काम केलं पाहिजे. बरोबर. आणि मी नेहमी असं म्हणतो की आपण इथपर्यंत आलो हे काय कमी आहे का आपल्याला किती? म्हणजे आपण जर सगळी आपली पार्श्वभूमी बघितलं, आजही माझ्या गावी दर 2 महिन्याने जातो. माझ्या गावात शाळा आहे, मंदिर आहे, सगळं आहे. म्हणजे आजही मी आमच्या गावी आपण सगळं बघतो. त्यामुळे आपल्याला खूप संधी मिळाली त्याच्यात. आपल्याला जेवढं चांगलं करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करावा या सगळ्याच्यातनं. नक्कीच. पण स्पर्धा परीक्षा या विषयामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही चांगलं करायचं असेल तर मी नक्की तुमच्या सोबत आहे. म्हणजे मी काय करेल माहिती नाही, पण तुमच्या सोबत मी नक्की राहीन. हे सगळे पुन्हा एकदा तुम्ही जे प्रश्न म्हणताय त्या विषयातला आपण एखादा केव्हा तरी प्रयत्न करूया की एकदा त्यांच्याबरोबर डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांबरोबर आपण संवाद करू या विषयात. आणि मला खात्री आहे ते सुद्धा अशा चळवळीत आलेल्या असल्यामुळे ते 100% या विषयाला न्याय देतील या सगळ्या विषयामध्ये. नक्की येईल असं वाटतं. नक्कीच. कारण त्यांच्यापर्यंत जे प्रश्न योग्य पद्धतीने गेले त्या प्रश्नांचं सोल्युशन निघलेलं आहे. हा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुमचं माध्यम म्हणायला तयार आहे. नक्की सर. थँक्यू सो मच. कारण हाच सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांचा आहे. आणि खरं तर आजपर्यंत बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या होत्या. ॲक्च्युली संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो, भारतभर तुमची ओळख झालेली आहेच, त्यात काय वाद नाही. परंतु याच्या मागची पार्श्वभूमी हे देखील जाणून घेणं तेवढंच गरजेचं होतं. आणि आज तुम्ही खरं तर आम्हाला संधी दिली तुमच्यासोबत गप्पा मारायची. मनसोक्त गप्पा तुम्ही मारल्या आमच्यासोबत. आणि खरं तर मी विद्यार्थ्यांना विनंती करेल की हा जो पुस्तक महोत्सव आहे हा आपल्यासाठी आहे. आणि 9 तारखेला जे साहेबांनी विनंती केलेली आहे की शांतता पुणे वाचते, आपण तर रोजच वाचत असतो. परंतु आपल्याला जर रेकॉर्ड करायचं आहे आणि आपल्याला जर जगाची राजधानी म्हणून जर पुण्याकडे पाहायचं असेल तर आपल्याला 9 तारखेला तो 1 तास द्यायचा आहे. स्क्रीनवरती तुम्हाला QR कोड दिला जाईल आणि सगळी डिटेल्स इतरही माध्यमावरून तुम्हाला वास्तव कट्ट्यावर मिळेल आणि इतरही ठिकाणावरून मिळेल. त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचे. सर, आपण आलात आणि आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. मनापासून आभारी.